आणि बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। बालाजी, तू नेमका कुठे आहेस? काँग्रेस भवनात आहेस की बालगंधर्वच्या ठिकाणी आहेस आणि काय परिस्थिती आहे तुझ्या आजूबाजूला? बालगंधर्व चौकामध्ये जे आहे ते भाजप कार्यकर्ते आंदोलन करतायत आणि त्या भाजप कार्यकर्त्यांच्या आता डिटेन केलेलं आहे पोलिसांनी। सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये थोड्या वेळ सुद्धा बाचाबाची सुद्धा झाली, धरपकड झाली आणि बळाचा वापर केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी थोडा बळाचा वापर केला असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी आता सांगितलेलं आहे। आणि परिस्थिती जी आहे ती आणखी तणावाची आहे, कारण काँग्रेस भवन मध्ये सुद्धा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। जेवढे भाजप कार्यकर्ते आक्रमकपणे येत होते तेवढ्याच आक्रमकपणे पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली पाहायला मिळते। मात्र आणखी परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही। पोलीस बंदोबस्त आताच आणखी 1 ते 2 तास या ठिकाणी राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी देत आहेत, कारण कधीही हे आंदोलन पुन्हा एकदा होऊ शकतं। राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि अरविंद शिंदे जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा जोडे मारून चप्पल मारून त्यांच्या फोटोला आंदोलन केलेलं आहे। तर सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी डिटेन केलेलं आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत। परंतु बालगंधर्व चौकात ट्रॅफिक सुद्धा झालेली आहे, ती सुद्धा आता व्यवस्थित करण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। अगदीच, त्यामुळे इकडे बालगंधर्व मधले कार्यकर्त्यांना तिथलं वातावरण काहीसा निवळण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करून पोलिसांनी इथे बालगंधर्वचा चौक मोकळा केलेला आहे आणि वाहतूक सुरळीत करायचा प्रयत्न सध्या या ठिकाणी सुरू आहे। संपूर्ण चौकात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, त्यामुळे साहजिकच या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती। दुसरीकडे काँग्रेस भवन परिसरामध्ये सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले होते, त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे, तिकडे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधला फेस ऑफ टाळण्यासाठी पोलिसांनी भाजपचा मोर्चा काँग्रेस भवनापासून 100 मीटर्सवरतीच बालगंधर्वच्या चौकामध्ये अडवला आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण बघतोय दोन्ही ठिकाणची। पुण्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असं जोरदार मोर्चा, जोरदार आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं। या मोर्चाचे नेतृत्व करणारे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीही धरपकड केली जाते। आणि एकूणच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, कारण बालगंधर्व हा मोठ्या रहदारीचा चौक आहे आणि या आंदोलनामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली असणार आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते ताब्यात घेऊन चौक मोकळा करून ही रहदारी सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय बालगंधर्व चौकातून। Con